नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। दानोळीत शादीखाना हॉलसाठी 25 लाखाचा निधी, आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते पायाखुदाई। दानोळी गावच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं निधी उपलब्ध करून देणारे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या शादीखाना हॉलसाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन 2025-26 अंतर्गत 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या हॉलचा पायाखुदाई शुभारंभ आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला। यावेळी बोलताना आमदार डॉक्टर यड्रावकर यांनी समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासाला प्राधान्य देणं हीच आपली भूमिका असल्याचं सांगितलं। दानोळी गावच्या विकासासाठी आजपर्यंत सुमारे 12 कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून देण्यात आला असून रस्ते, पाणीपुरवठा, सार्वजनिक इमारती, सामाजिक सभागृह आणि इतर मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात कामं करण्यात आली आहेत। मुस्लिम समाजासाठी उभारण्यात येणारा शादीखाना हॉल हा सामाजिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक कार्यक्रमासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। मुस्लिम समाजाच्या वतीनंही आमदार डॉक्टर यड्रावकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले। या हॉलमुळे विवाह सोहळे, सामाजिक कार्यक्रम तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध होणार असल्यानं मुस्लिम समाज बांधवांनी आनंद व्यक्त केला। या शुभारंभ कार्यक्रमास पैलवान केशव राऊत, महादेव धनवडे, बादशाह जमादार, बापूसाहेब दळवी, गुंडू दळवी, धन्यकुमार पाराज, परशुराम सावंत, पिंटू पाराज, आमिर गुंडके, आसिफ तांबोळी, विकास वाळकुंजे, उदय राऊत, पैलवान सुकुमार सकाप्पा, JN पाटील, सतीश मलमे, सोमा माने, प्रकाश माने, संजय परमाप्पा, बबन भोसले, शाकीर तांबोळी यांच्यासह ग्रामस्थ आणि मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।